आमची राष्ट्रभाषा संस्कृतनिष्ठ हिंदी. हिंदस्थानी नव्हे, उर्दू तर नव्हेच नव्हे. ऐक्यलंपट लोकांनी कितीही माघार घेतली तरी मुसलमानांचे समाधान होणे शक्य नाही. तेव्हा राष्ट्रीय भाषेचा आणि राष्ट्रीय लिपीचा प्रश्न सोडवण्याचा इष्टतम आणि एकच मार्ग म्हणजे हा की प्रत्येक हिंदूने अशी उघड उघड नि बेधडक प्रतिज्ञा करावी. आम्हा हिंदूंची राष्ट्रभाषा संस्कृतनिष्ठ हिंदी हीच, आणि संस्कृतनिष्ठ अशी ती नागरी लिपी हीच आम्हा हिंदूंची राष्ट्रलिपी. हिंदुस्थानची राष्ट्रभाषा हिंदी हीच करावयाची अशी चळवळ जेव्हापासून निघाली आणि ती साऱ्या हिंदुस्थानातील हिंदूत जो जो फैलावत चालली तेव्हापासून तो भारतीय मुसलमानांनी तिला हाणून पाडण्याचा बळकट प्रयत्न चालवलेला आहे. त्यांचे उद्दिष्ट एकच की 7 कोटी मुसलमानांच्या लहरीसाठी 23 कोटी हिंदूंनीही उर्दू हीच राष्ट्रभाषा करावी. उर्दू हिंदीहून वस्तुतःच श्रेष्ठ आहे म्हणून नव्हे, ते नाव काढणेच कठीण. उर्दू आपले दारिद्र्य ज्या अरबीच्या जीवावर निवारू इच्छितो, ती अरबी हिंदीला असीम शब्दसंपत्तीचा पुरवठा करण्यास सज्ज असलेल्या संस्कृत भाषेपेक्षा संस्कृत भाषे इतकी संपन्न आहे म्हणून नव्हे. राणीची नि भिकारणीची श्रीमंती मुळातच तोलनीय नाही. इतर कोणतेही विशेष गुण हिंदीपेक्षा उर्दूत अधिक आहेत म्हणूनही नव्हे, तर उर्दू ही मुसलमानी अल्पसंख्याकांची आवडती आहे म्हणूनच काय ती या एकाच कारणासाठी 22 कोटी हिंदूंच्या बहुसंख्य राष्ट्रानेही उर्दूहून श्रेष्ठ असली तरी आपली हिंदी भाषा सोडून या उर्दूलाच स्वतःची राष्ट्रभाषा न मानाल तर आम्ही हिंदीला वा इतर कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषा होऊ देणार नाही. आमच्या घरीदारी कित्येक प्रांतात ती हिंदी जरी आज मातृभाषाच असली तरी सुद्धा विसरून बदलून उर्दूत चालू करू. नागरी लिपीला हात लावणे पाप मानू. इतकेच काय, राष्ट्रभाषा म्हणून जी भाषा करणे असेल तिला नावापुरते सुद्धा हिंदी हे नाव ठेवू देणार नाही. उर्दू हेच नाव राष्ट्रभाषेचे असले पाहिजे, ही मुसलमानांची या प्रकरणी एकमुखी मागणी प्रथमपासून चालू आहे. जीत ना तड ना तोड अशी तडजोड. आमच्या हिंदू लोकात एक वर्ग असा आहे की कोणतीही राष्ट्रीय चळवळ म्हटली की जोवर कोणीतरी मुसलमान कसाबसा तरी धरून आणून बसवला नाही तोवर तो राष्ट्रीय होऊच शकत नाही, अशी त्यांची एक विक्षिप्त समजूत झालेली असते. या वर्गापैकी अनेक जणांना जेव्हा हे आढळून आले की हिंदीला राष्ट्रभाषा नि नागरीला राष्ट्रलिपी करण्याच्या कार्yi मुसलमानांचा वर वर्णिलेला कट्टर विरोध आहे, तेव्हा त्यांना अगदी चैन पडेनासे झाले. हिंदीला राष्ट्रभाषा करण्याच्या कार्yi ज्या वर्गापैकी कित्येकांना फार परिश्रम घेतलेले आहेत त्या वर्गाचे पुढारी महात्मा गांधीजी आहेत हे न सांगताही समजण्यासारखे आहे. हिंदी नि नागरी यांचा प्रसार करण्यात ज्या काही राष्ट्रभक्त महोदयांनी मनपूर्वक यत्न चालवले त्यात गांधीजींचाही परिश्रम नावाजण्यासारखाच आहे. परंतु राष्ट्रीयपणासंबंधी त्यांच्या वरील विक्षिप्त समजूत असल्यामुळे आणि जे राष्ट्राच्या हिताचे ते राष्ट्रीय अशी राष्ट्रीयपणाची व्याख्या त्यांच्या गावीही नसल्यामुळे अल्पसंख्य मुसलमान जो आततायी हट्ट धरतील तो सुद्धा पुरवून त्यांची हंजी केल्या वाचून त्यांना राहावतच नाही. त्यांनी या हिंदीच्या प्रश्नाविषयी मुसलमानांना अंजारण्याचा आणि गोंजारण्याचा, मुसलमानांचा धर्मवेडा हट्टही पुरवण्याचा सपाटा चालवला आणि एक तडजोड आपण होऊनच सुचवली. ऐक्यलंपट वर्ग. वास्तविक पाहता ज्या 2 पक्षांना काही एक कार्य तर संमत असते पण उपांगांविषयी मतभेद होतो त्यामध्येच तडजोडीचा प्रश्न येतो. काही आम्ही सोडतो, काही तुम्ही सोडा, काही जोडून काही तोडून जी देवाणघेवाण होते तिला तडजोड म्हणतात. पण राष्ट्रभाषा प्रकरणी मुसलमानांना तडजोड अशी नकोच आहे. अशा स्थितीत त्यांच्या मताप्रमाणे उर्दूलाच राष्ट्रभाषा नि राष्ट्रलिपी मानणे ही एकच तडजोड शक्य. पण ही धडधडीत वस्तुस्थिती डोळ्याआड करून जी हिंदूंनाच काय ती अनिष्ट अशी एक तडजोड गांधीजी प्रभृतींनी हिंदी साहित्य संमेलनात सुचवली आणि ती मुसलमानांनी फेटाळली तरीही जणू ती उभयपक्षी मान्यच झाली असा बहाणा करून तिच्या अनुरोधे
हिंदीची मोडतोड करण्याचे कार्य या ऐक्यलंपट वर्गाने धूमधडाक्याने चालू केले. त्यामुळे हिंदीच्या अभिमानात एकच धुसफूस माजावी हे साहजिकच होते. राष्ट्रीय भाषेचा प्रश्न हा प्रत्येक प्रांतातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न. तिचे बरे वाईट परिणाम प्रत्येक प्रांतीय भाषेला आणि संस्कृतीलाही भोगावे लागणार. यासाठी महाराष्ट्र जनतेलाही या हिंदीची मोडतोड करून हिंदूंच्या भाषेवर मुस्लिम संस्कृतीची कुरघोडी करू पाहणाऱ्या ऐक्यलंपट तडजोडीच्या वादाची काही माहिती असणे अगदी आवश्यक आहे. बरं बुवा, हिंदी नको, हिंदुस्थानी म्हणा. राष्ट्रभाषा एक करण्यासाठी मुसलमानांचे मन वळवण्यास्तव जी तडजोड गांधीजी प्रभृती ऐक्यलोलूप मंडळींनी सुचवलेली आहे आणि मुसलमानांनी ती झिडकारली असताही जणू काय ती त्यांनी संमतीलीच आहे अशा भोळ्या भावनेने तिच्या अनुरोधे हिंदीची मोडतोड चालवलीये, ती तडजोड अशी: ज्या अर्थी काही केल्या मुसलमान नागरी लिपी मानण्यास सिद्ध नाहीत, त्या अर्थी एक लिपीचा नाद सोडून द्यावा. हिंदी ही राष्ट्रभाषा हिंदूंनी नागरीत लिहावी आणि मुसलमानांनी अलेफबेच्या उर्दू लिपीत लिहावी आणि दोन्ही लिप्यांना राष्ट्रीय लिपीची पदवी अर्पावी. सर्व राष्ट्रीय सरकारी लिखाण दोनही लिपीत प्रकाशले जावे. दुहेरी आतबट्ट्याची गोष्ट म्हणजे हिंदी भाषेला संस्कृतोत्पन्नतेची नि संस्कृत निष्ठतेची जी घाण मुसलमान लोकांना येते ती शक्यतो न्यून व्हावी. यास्तव हिंदी भाषेत संस्कृतोत्पन्न शब्दांप्रमाणे शतावधी अरबी, फारशी प्रभृती उर्दू शब्दांचीही भर घालावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हिंदीचे नाव सुद्धा हिंदी असे न ठेवता हिंदी याने हिंदुस्थानी असे ठेवावे. या तडजोडीवरून हे स्पष्टच दिसून येईल की ती जी काय माघार घेतली ती हिंदी भाषेचीच तोडमोड करणारी होय व ती हिंदूंनीच काय ती घेतलेली आहे. तडजोड म्हटली की दोनही पक्षांनी देवाणघेवाण करावयाची, पण त्याप्रमाणे मुसलमानांनी कोणतीही माघार घेतली नाही. मुसलमानांनी हिंदीच्या या मोडतोडीच्या प्रतिमूल्यात जो काय उपकार आमच्यावर करावा अशी अपेक्षा हिंदूंनी धरावयाची ती इतकीच की इतकी मोडतोड केल्यावर तरी मुस्लिमांनी त्या हिंदी याने हिंदुस्थानीला राष्ट्रभाषा मानावी. पण ही अपेक्षा तरी मुसलमान पुरवू इच्छितो आहे काय? नाही, कदापि नाही. त्याची फोड अशी: नावातही उर्दू शब्द. हिंदीच्या नावाची मुसलमानांना फार दिवसांची भयंकर चीड. यासाठी आमच्या भोळसर मंडळींनी तिचे नाव बदलून तडजोडीचे नाव ठेवले हिंदी याने हिंदुस्थानी. ध्यानात घ्या, हिंदी अर्थात हिंदुस्थानी. हिंदी अथवा हिंदुस्थानी असे नाव नव्हे तर हिंदी याने हिंदुस्थानी. हा याने म्हणजे काय पदार्थ आहे याची महाराष्ट्रातील व मद्रासेतील लक्षावधी हिंदूंना नि शतावधी मुसलमानांना वार्ताही नाही. पण प्रत्येक शब्द समुच्चयात सर्वच शब्द संस्कृतोत्पन्न असता कामा नये, नाहीतर राष्ट्रभाषेची अराष्ट्रभाषा होऊन पडायची. राष्ट्रभाषा म्हटली की प्रत्येक शब्द समुच्चयात एक तरी उर्दू विदेश शब्द पाहिजे. यासाठी तो याने हा उर्दू शब्द त्या नावातच ठोकून टाकला. याने या उर्दू शब्दाचा अर्थ किंवा अर्थात ज्या लक्षावधी मुसलमानांची हिंदी हीच मातृभाषा मोगल काळापासून चालत आली आहे ते हिंदीला उर्दू लिपीत छापून हिंदुस्थानी असे स्वतःच निवडलेले नाव लावित आले आहेत. यासाठी तिने हिंदी याने हिंदुस्थानी असे हिंदी मुस्लिम नाव सिद्ध होते अशी स्वतःचीच समजूत करून घेऊन या ऐक्यलंपट वर्गाने हिंदीचे नवे नाव ठेवले आणि मनात म्हणू लागले, आता राष्ट्रभाषेचा प्रश्न सुटला. देशाचेही नाव बदला. पण तो प्रश्न नुसत्या नावाचा हे त्यांच्या ध्यानात येईना. हिंदुस्थान हे नाव उर्दू लिपीत छापलेल्या हिंदीस मुसलमान स्वतः तरी आजवर लावित आले असले तरी आता पॅन इस्लामिझमचे भूत अंगात संचारल्यामुळे त्या मुसलमानांना पूर्वी त्यांनीच निवडलेले हिंदुस्थानी हे नाव सुद्धा असह्य होत चाललेले हे आमचा ऐक्यलंपट वर्ग विसरला. हिंदी या नावाप्रमाणेच हिंदुस्थानी या नावालाही हिंदुत्वाची घाण येते ती येतेच असे आता मुसलमानांचे म्हणणे. भाषेलाच काय पण या देशालाही मुस्लिम लोक आता हिंदुस्थान म्हणावयास काकू करू लागलेत. त्यांनी तो वाद उघड उघड मांडला असून ते म्हणतात की या देशाचे हिंदुस्थान हे नाव सुद्धा ऐक्य विघातक असल्यामुळे याला जे निर्भेळ मुस्लिम नाव
पाकिस्तान तेच दिले पाहिजे. उर्दूत पाक म्हणजे मुस्लिम धर्मानुसार शुद्ध, नापाक म्हणजे मुस्लिम धर्मनिषिद्ध, जे अशुद्ध, ते ज्या देशात मुस्लिमांचे वर्चस्व तो पाक. यासाठी या देशाचे हिंदुत्वाचे वर्चस्व दाखवणारे हिंदुस्थान हे नाव पालटून त्याला मुस्लिम वर्चस्वाचे पाकिस्तान हे नाव द्यावे. आपल्या महाराष्ट्राधिक उर्दू साहित्यास सर्वस्वी अपरिचित असलेल्या प्रांतातील लोकांना वाटेल की आम्ही वर दिलेली विचारसरणी विडंबनार्थ वा विपर्यस्त असावी. पण ती गोष्ट अक्षरशः खरी आहे. मुसलमानांनी आगा खान, इक्बाल सारख्या मोठमोठ्या लोकांपासून तो लाहोर, लखनौ, पैसा अखबारपर्यंत म्हणजे दिडकी पत्रापर्यंत हिंदुस्थान शब्दावरील हे आक्षेप उघडपणे नि कडव्या भाषेतून चर्चिले जात असून पंजाब, काश्मीर, सिंध, सरसीमा आज पाकिस्तान, मुस्लिम वर्चस्वाचा शुद्ध देश हे नाव द्या, अशी मागणी त्यांनी सारखी चालवली आहे. अशा मनप्रवृत्तीत असणाऱ्या मुसलमानांना हिंदी हे नाव जितके नावडते तितकेच हिंदुस्थानी हे नावही नावडतेच. तेव्हा राष्ट्रभाषा एक व्हावी या लालसेपायी हिंदीचे नाव बदलून तिला हिंदी याने हिंदुस्थानी असे धेडगुजरी नाव ठेवले तरी सुद्धा प्रश्न कसा सुटणार? मुसलमान म्हणतात हिंदुस्थानी सुद्धा नव्हे, पाकिस्तानी म्हणा. बाजारबोली आणि राष्ट्रभाषा यामुळेच आमच्या ऐक्यलंपट वर्गाने सुचवलेली तडजोडीची दुसरी सवलतही मुसलमानांचे समाधान करू शकणारी नाही आणि हिंदीचे तर स्वरूपच विकृत करून टाकणारी आहे. ती सवलत म्हणजे ही की हिंदीत अरबी, फारसी प्रभृती उर्दूमध्ये येणारे शतावधी विदेश शब्द हेतुतः मिसळून द्यावे. लखनौच्या बाजारात हिंदू मुसलमान एकत्र वावरताना जी हिंदी, उर्दू, अरबी, फारसी, तुर्की, इंग्रजी प्रभृती शब्दांची खिचडी करून एकमेकांचे विचार एकमेकांना कळवतात, ती बाजारबोलीच म्हणे राष्ट्रभाषा करावयाची. कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा म्हणजे त्याचे सारे उच्च साहित्य जित व्यक्तविले जाते ती. भारताची राष्ट्रीय भाषा म्हणजे भारताचे अत्युच्च विचार, तत्वज्ञान, काव्य, रसायन, वैद्यक, पदार्थविज्ञान, यंत्रशिल्प, भूगर्भ प्रभृती अनेकविध विज्ञानांचे आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक जीवनाचे व्यक्तीकरण जित होऊ शकेल अशी संपन्न, प्रौढ नि प्रगत भाषा असली पाहिजे. आता ह्या राष्ट्रीय भाषेत व्यक्त होणाऱ्या अत्युच्च अशा काव्य, तत्व, विज्ञानांना अवश्य असणाऱ्या सहस्रावधी पारिभाषिक नि प्रौढ, कोमल नि रुचिर, परंपरेचे नि गूढ संदर्भ सुचवणारे, अर्थवाहक नि ध्वनिमय शब्द कोणत्या रत्नाकरातून घ्यायचे? अरबीतून? ती स्वयमेव अत्यंत दरिद्री, इतकी दरिद्री की सारे युरोपीय अर्वाचीन विज्ञान जेव्हा भाषांतरित करण्याचा चंग अतातुर्क कमालने बांधला तेव्हा त्याला स्वतःलाच अरबी भाषा इतकी टाकाऊ भासली की तुर्कांना जर प्रगत साहित्य हवे तर ती परकी अरबी भाषा सोडून देण्यावाचून गत्यंतर नाही असे उद्घोषून त्याने तुर्कस्थानातून तिची हकालपट्टी केली. तुर्क म्हणजे खिलाफतीचे केंद्र. अरबी ही खिलाफतीची धार्मिक भाषा, पण तुर्कांच्या स्वाभिमानाला नि प्रगतीला ती सारखीच विसंगत आहे असे पाहून तुर्कांनी स्वतःच ज्या अरबीला निषिद्ध भाषा ठरवली ती परकीय निशब्द दरिद्री अरबी आमच्या हिंदुस्थानाच्या स्वाभिमानाला नि प्रगतीला काय सुसंगत नि सहाय्यक समजायची? अर्थात हे नवे नवे सहस्रावधी पारिभाषिक नवे नवे शब्द आम्हाला शब्दरत्नांचा केवळ रत्नाकरच असलेली आणि हिंदीच्या प्रकृतीस सर्वथा अनुकूल, जी तिची केवळ मूळच आहे, त्या सुसंपन्न संस्कृत भाषेतूनच घेतले पाहिजेत, साधले पाहिजेत. शब्द प्रसव क्षमतेत संस्कृतचा हात धरील अशी भाषा जगात आजही दुसरी आढळणार नाही. त्या संस्कृतचा शब्द रत्नाकर नि साहित्य क्षीरसागर दाराशी असता आम्ही कृपणतेची नरोटी हाती घेऊन मरुभूमीच्या अरबी वाळवंटात पाणी पाणी करीत काय म्हणून भटकावे? भाषेतही जातवारी. मुसलमानांना संतोषावयासाठी काही शब्द तरी अरबीतून घ्यावे, उरतील ते संस्कृतमधून घेऊ असे म्हणाल तर किती अरबी शब्द हिंदीत घुसडले म्हणजे तिला मुसलमान राष्ट्रभाषा मानण्यास सिद्ध होतील
याचे एखादे कोष्टक कोणत्याही मुसलमान संस्थेने वा प्रमुख लोकांनी तुम्हास दिलेले आहे काय? विधिमंडळातून मुसलमानांना जसे जातीय विशिष्ट प्रतिनिधित्व दिलेत, तसेच भाषेतही जातवारीचे शब्द प्रतिनिधित्व मुस्लिमांना द्यावयाचे आहे की काय? आणि ते शेकडा किती दराने? 5, 50, 500? उर्दू अरबी शब्द हिंदीत घेऊन मी तिचे नाव हिंदी आणि हिंदुस्थानी ठेवून भागत नाही. कारण 100 शब्द अरबी, फारसी, तुर्की प्रभृती विदेशी भाषांचे घ्याल, म्हणजेच हिंदीची उर्दू करून सोडाल, तरच मुसलमान संतोषणार आहेत. ही त्यांची प्रतिज्ञा ते बेधडक बोलून दाखवित असता आपण ती ऐकली न ऐकलीशी केल्याने फसण्या इतके मुसलमान दुधकुळे नाहीत. त्यांना तडजोड मुळी नकोच. उर्दू हीच आपल्या स्वतःच्या बळाने आपण राष्ट्रभाषा, वाचकांना त्याविषयी अद्याप असावी तशी संकलित माहिती नि युक्तियुक्त जाणीव नसल्यामुळे त्याविषयी काही चाल चलाऊ पण निर्विवाद पुरावे देऊया. उर्दूचे स्वरूप. ज्या उर्दू भाषेला मुसलमान राष्ट्रभाषा करण्याचा इतका अट्टहास करीत आहेत, ती उर्दू आहे तरी कशी याची बोटभर वानगी जरी सामान्य वाचकांना दाखवली जाईल, तरी त्यांना तिला राष्ट्रभाषा करण्यास बहुसंख्य हिंदूंनी विरोधच का केला पाहिजे हे ध्यानी येईल. आज प्रचलित असलेल्या प्रत्यहीच्या सामान्य लेखातील उर्दूचे 2-3 उतारे पहा. गालिब के शायरी में निहायत जवानी भी जगह जगह भरी है, मजामिन भी उसमें नए शामिल किए हैं, जिसे वह मसाइले तसव्वुर कहता है. इतिल्ला दी जाती है कि सब लोग साइलाने मजकूर की जात या जायदाद के खिलाफ मुताल्लिक दावे रखते हो, वे इस इश्तिहार के तारिक से हाकिम के आगे तहरीरी अर्ज पेश करे. ऐसा न करने पर साइले मजकूर जुमला अगराज व मोरक जात के लिए जर्दका मजकूर बाजाब्ता बेयाब मुतसव्विर होगा. आता उर्दू कवितेची वानगी पहा. परतबे खुरसे है शबनम को फना की तालिम, हम भी है एक इनायत की नजर होने तक, फिर दिल तवाफ कुए मलामत को जाए है, पिंदार का सनम कदा वीरा किए हुए है. आता ही असली उर्दू भाषा बंगाल, बिहार, ओरिसा, महाराष्ट्र ते रामेश्वर पर्यंतच्या हिंदूंच्या कोट्यवधी लोकांना तर काय, पण लक्षावधी मुसलमानांनाही समजणे किती कठीण आणि बहुसंख्य असणाऱ्या हिंदूंच्या भाषांना ती किती विसंगत, प्रतिकूल नि अनोळखी आहे हे काय सांगावयास पाहिजे. वरची उर्दू अवतरणे मुळातच हिंदू जनतेला किती दुर्बोध. पण त्यातही जर हे आणखी लक्षात घेतले की ही अवतरणे उर्दू लिपीत आलेप बेपेतेतच, नुसती उर्दू भाषेतच नव्हे तर ती उर्दू लिपीतच छापलेली हवीत असा मुसलमानांचा हट्ट आहे, तर ती अवतरणे समजण्यास तर राहोतच, पण वाचण्यासही किती पटीने दुर्घट होऊन पडतील हे आता मराठी वाचकांना थोडे तरी कळून चुकेल. ही उर्दू, ही हिंदी. आता एक लहानसा उतारा दोन्ही भाषातील चालू लिखाणाचा एकत्र देऊ. अगर बर तकदीर कोई सही मोशरिक मेरा पैदा होकर इस्ते हकाक जाहिर करे, या मुनमिकर कब्जा बाकई न देया, किती किफालत मवाखजा की वजह से कब्जे मुर्तहनान मौसूफ में थे, खल्ला बाके हो तो मूर्ते हिनको यख्तियार होगा, कि जुज या कुल जरे रहन मैसूद तारीखे तहरीर वासिका हजा से जायदादे मजकुरा बाला नी दिगर जायदाद नी जात मुनमिकर से वसूल कर ले, और शर्ती इन फिकाक ये है कि जब जरे रहना आजा कर दूंगा तो शे महाहून इन फिफाक करा लूंगा. हे झाले उर्दू. पण अशा प्रकारचे ही हिंदी वहिवाट पत्र पहा. समस्त धनउक्त अधिगृहिता से, म्हणजेच मूर्तहीन, प्राप्त कर लिया, अब कुछ शेष न रहा, आज से उसका स्वामित्व भूमि पर करा दिया, आज से वह अपने आप को उक्त भूमि का स्वामी करा लेंगे, तब तक अधिगृहिता को अधिकार होंगे कि वह स्वयं भूमि जोते, उक्त भूमि से वृक्षों की लकड़ी लेता रहे, जो आर्थिक हानि उसको उठानी पड़े उसको हमसे तथा हमारी समस्त चल व अचल संपत्ति से प्राप्त कर ले.
एकाच प्रकारच्या विषयावरील या 2 लेखांवरून बहुसंख्य लोकांना कोणती भाषा त्यातल्या त्यात सहज समजण्यात येऊ शकते, आपली अशी ऐकताच भासते, हे सामान्य वाचकांच्याही ध्यानी येईल. हिंदुस्थानची राष्ट्रभाषा बहुसंख्य लोकांना अनुकूल नि सुलभ तीच असावी, हे जर स्वयंसिद्ध कारण असेल, तर हिंदी हीच राष्ट्रभाषा झाली पाहिजे. उर्दू ही एक भाषा या दृष्टीने किती प्रमाणात चांगली व वाईट असते, तसे तीतही आहे. आणि ती मुसलमानांची एक पर्याय वा प्रांतीय भाषा म्हणून इतर प्रांतिक भाषांप्रमाणे सुखेनैव चालू राहो. पण इथे जो प्रश्न आहे तो इतकाच की हिंदुस्थानची राष्ट्रभाषा होण्यास मात्र ती उर्दू सर्वथैव अयोग्य, अराष्ट्रीय, अप्रगत नि जन्म दरिद्री आहे. कारण तिचा अवलंब जी अरबी, ती संस्कृत भाषेच्या तुलनेत पासंगासही पुरणारी नाही. तिची लिपी जी आलेप बेपेते, ती नागरीच्या मानाने शिकण्यात, वाचण्यात, छापण्यात अगदी अडाणी नि टाकाऊ ठरणारी आहे. मुसलमानांचा अट्टाहास. हिंदी भाषा नि नागरी लिपी मुसलमानांना नकोय. ती केवळ एवढ्यासाठी की ती हिंदूंच्या संस्कृतीची द्योतक होय. आणि म्हणूनच मुसलमानी संस्कृतीची द्योतक असलेली अरबीनिष्ठ उर्दू भाषा नि उर्दू लिपी सोडण्यास जे मुसलमान आहे ते सिद्ध होणार नाहीत, ही खरी वस्तुस्थिती आहे. प्रश्न राष्ट्रभाषा होण्यास योग्य कोणती नि सुलभ कोणती असा भाषिक चर्चेचा नाही, 2 भिन्न संस्कृतींच्या संघर्षाचा आहे. हे आपण जितके लवकर ओळखू तितका आपला वेळ नि शक्ती यांचे केवळ भाषिक चर्चा करून मुसलमानांना वळवण्यात अपव्यय होण्याचे टळेल. मुसलमानांनी त्यांच्यापुरती उर्दू ठेवावी, वाद तो नाही, पण त्यांचा अट्टाहास ती उर्दू भाषा आणि लिपी हिंदूंवर बळाने लादण्याचा नि तिलाच राष्ट्रभाषा करून सोडण्याचा जो चाललाय तो हाणून पाडला पाहिजे. अगदी सीमा प्रांतापासून घ्या. या प्रांतात मुस्लिम बहुसंख्य. त्यांचे हाती सत्ता येताच त्यांनी यच्चयावत बोर्ड शाळातून हिंदी गुरुमुखी शिकवण निषिद्ध करून टाकले. वैदिक नि शीख या दोन्ही पंथांच्या हिंदू मुलांना उर्दू भाषा नि लिपीच शिकली पाहिजे. सरकारी काम तिच्यातच. हिंदू शीख नि शिखेतर दोघेही विधिमंडळातून 2दा या ठरावाच्या निषेधार्थ उठून गेले, पण कोणी भीक घातली नाही. मुसलमान बहुसंख्य यासाठी त्यांच्या प्रांतात त्यांची उर्दू भाषा नि लिपीच राष्ट्रभाषा नि राष्ट्रलिपी मानणे युक्त. बहुधा अशा भावनेने राष्ट्रभाषा व गांधी मंडळ त्यांचा निषेध करण्याचे नाव सुद्धा घेत नाहीत. पण मग त्याच न्याये निजामच्या राज्यात हिंदू बहुसंख्य, परंतु तिथेही शाळातून हिंदूंना उर्दू शिकणे भाग पडते, म्हणून त्याचा निषेध तरी गांधी मंडळाने करावयास हवा होता. पण उलट नागपूरला निजामाच्या निषेधाचा ठराव मंडळींनी आणला असता गांधी मंडळानं तो दडपून टाकला. काश्मीरात मुस्लिम बहुसंख्य यास्तव हिंदू राजाने ते राज्य सोडावे असे तोंडपुजे विधान करणाऱ्या गांधीजींना त्याच न्याय निजाम व भोपाळ ही बहुसंख्य हिंदू संस्थाने त्यांच्या मुस्लिम नवाबांनी राज्य सोडावे असे सांगण्याची मात्र छाती होत नाही. उलट भोपाळ रामराज्य आहे असा धडधडीत खोटा नि खोडसाळ बहाणा करण्यास गांधीजींना जसा संकोच वाटला नाही, तसाच हा प्रकार. एक ध्यानात ठेवण्यासारखे भाषण. सीमा प्रांतात हिंदी निषिद्ध करण्याच्या ठरावावर विधिमंडळात बोलताना एका हिंदू सभासदाने मुसलमानांना सांगितले, या प्रांतात तुम्ही मुस्लिम बहुसंख्य म्हणून उर्दूच राष्ट्रभाषा असली पाहिजे. हिंदू मुलांनी सुद्धा तीच शिकली पाहिजे. म्हणून म्हणाल तर ज्या प्रांतात हिंदू बहुसंख्य तेथे ते उर्दू भाषा शिकवणे निषिद्ध करतील. मुस्लिम मुलांना हिंदीच शिकणे भाग पाडतील याचा विचार करा. या त्या हिंदू सभासदाच्या धमकावणीला मुस्लिम पुढाऱ्याने उत्तर दिले, ज्या प्रांतात हिंदू बहुसंख्य त्या प्रांतात सुद्धा शाळातून उर्दूला निषिद्ध करण्याची हिंदूंची छातीच होणार नाही. हिंदी निषिद्ध करण्याची मुस्लिमात धमक आहे, उर्दू निषिद्ध करण्याची हिंदूत धमक नाही. त्या मुस्लिम पुढाऱ्याचे हे मनोगत प्रत्येक हिंदूने आपल्या हृदयावर करून ठेवावे असावे. पाणी जर कुठे मुरत असेल तर तेथेच. तो मुस्लिम पुढारी कडू असले तरी अगदी खरे तेच बोलला. त्याचा पुरावाही लगोलग मिळाला बिहारमध्ये. बिहारमध्ये 80% हिंदू संख्या, पण मुस्लिमांनी ठराव आणला, सरकारी कामकाज उर्दू भाषा नि लिपीतच चालू राहावे
आणि मुसलमान रागावतील या भीतीने हिंदूंनी तो विरोधला नाही. तीच स्थिती बंगालची होत आहे. बंगालमध्ये उर्दूचे बंड. आमच्या तिकडचे काही अर्धवट लोक भाषाशुद्धीच्या विरोधात प्रसंगी लिहून जातात की मुस्लिम जनतेने उर्दूचे आक्रमण चालवले हेच खोटे. बंगाल्यात पहा, सारी मुस्लिम जनता बंगालीलाच आपली मातृभाषा मानित आहे. त्यांना अजूनही पत्ताच नाही की खिलाफत चळवळीपासून बंगालातील बहुसंख्य मुसलमानांची भाषा उर्दूच करून टाकण्याची केवढी चळवळ चालली आहे. डाक्का विश्वविद्यालयात मुसलमानांनी वाद काढला की बंगाली क्रमिक पुस्तकातील बंगाली बहुसंख्य शब्द उर्दूच असावे, आणि तशी क्रमिक पुस्तके निघत आहेत. इतिहास शब्द नको, तवारीख हवी. विकास नको, तरक्की हवी. देश, राष्ट्र, पुष्कळ असे साधे शब्द सुद्धा पालटून मुल्क, कौम, निहायत हवेत. त्याच्याही पुढे जाऊन शब्दच काय पण अर्थही वादग्रस्त विषय झाला. रवींद्रांच्या साहित्यावर मुस्लिमांनी आघात चालवलेत. उपमा सुद्धा मुस्लिम संस्कृतीच्या हव्यात. भीमासारखा बलवान असंच नेहमी का म्हणता? रुस्तुम सारखा बलवान म्हणा. विक्रम चंद्रगुप्ताचेच धडे काय? स्पेन विजेत्या तारिकचे धडे घाला. गेल्या महिन्यात कलकत्ता विश्वविद्यालयाचा महोत्सव झाला. मुस्लिम विद्यार्थ्यांनी वंदे मातरम राष्ट्रगीत आरंभले जाताच दंगल चालू केली. विद्येची अधिष्ठात्री देवता सरस्वती ध्वजावर चित्रिली होती. मूर्तीपूजा, बुतपरस्ती म्हणून गिल्ला चालू केला. ते चित्र आणि ध्वज काढून टाका असा त्यांनी अट्टाहास मांडला. भूषण कवीवर संक्रांत. मुसलमान संस्कृतीचा छाप साऱ्या बंगाली साहित्यावर मारण्यात उद्युक्त झालेल्या बंगाली मुसलमानांना सरसीमा प्रांतात हिंदू संस्कृतीचा छाप हिंदूपुरता तरी ठेवा ही त्या प्रांतातील हिंदूंची मागणी मात्र असह्य होते. बहुसंख्य हिंदू असलेल्या भोपाळ संस्थानात व हैदराबाद संस्थानातील शाळातून हिंदू मुलांनाही उर्दू भाषा नि उर्दू लिपीच शिकवली जाते. हा मुसलमानांचा हट्ट पहा नि काही हिंदूंची परधार्जिनी भ्याड वृत्ती पहा. एका मुसलमानाने गांधीजींना पत्र टाकले की भूषणाच्या काव्यात मुसलमानांची निंदा आहे. लगोलग गांधीजींनी काय केले? भूषण काव्य वाचले नाही. तेच म्हणतात, मी भूषण स्वतः वाचलाच नाही. त्यांना शिवाजीचे चरित्रही माहीत नव्हते. पण स्वतः त्या विषयात हास्यास्पद अज्ञान असणाऱ्या गांधीजींनी त्या एका मुसलमानाच्या पत्रासरशी भूषणासारख्या कवीचे प्रख्यात काव्य निषिद्ध ठरवावे आणि क्रमिक हिंदू पुस्तकातून त्याचे उतारे घेऊ नयेत म्हणून फतवा सोडावा. इंदूर हिंदू संस्थान, हिंदू बहुसंख्य, पण तेथील सरकारी न्यायालयातही सारे कामकाज अजूनही उर्दू भाषा लिपीत चालते. खोटी शेखी. परंतु सगळ्यात दुबळा आणि दुधखुळा कोटिक्रम म्हणजे आपले शब्द मारून जे उर्दू शब्द मराठी हिंदीत घुसलेत त्यांना आपल्या मानहानीचे द्योतक न मानता उलट आपल्या पराक्रमाचे विजयध्वज अशी काही हिंदू लेखकांनीच शेखी मिरवावी हा होय. चीत पडलेल्याने माझेच नाक वर म्हणून म्हणण्याचा कोडगेपणा करावा. खरे पाहता कबूल, हजर, कायदा प्रभृती हे आपल्या भाषेत आपले शब्द मारून घुसलेले सारे उर्दू शब्द आपल्या एका काळी झालेल्या पराजयाचे उरले सुरले अवशेष. शक्यतो त्या पराजयाच्या स्मारकांना उच्छेदणे हेच आमचे कर्तव्य. पण उर्दू शब्द बहिष्कारावे असे म्हणताच मुसलमान रागावतील ही धास्ती खाल्लेले लोक त्यांना काढण्यास कचरतात आणि ती भीती असल्या दूधखुळ्या कोटिक्रमाआड दडवू पाहतात की आमच्या भाषेत घुसलेले मुसलमानी शब्द म्हणजे आम्ही पाडाव करून आणलेले मुसलमानी बंदिवान. आमच्या मुसलमानावर मिळवलेल्या विजयाचे द्योतक छिनावून आणलेली शत्रूंची निशाणे होत. हे उर्दू शब्द वापरणे स्वाभिमान असे जर समजायचे तर मग आजच आपले आई, भाऊ, बहीण, पत्नी हे शब्द सुद्धा न वापरता जी शिक्षित मंडळी संभाषणात माझी मदर सिक आहे, वाईफ माहेरी गेलीये, घरी कुक करायला कोणी नाही अशी इंग्रजी शब्दांनी बुजबुजाटलेली बटलरी भाषा वापरतात, ती सारी चटोर मंडळी इंग्लिश भाषेवरही मोठे दिग्विजय मिळवित चालली आहेत म्हणावे याची. कारण ती मंडळी या अनेक इंग्लिश शब्दांना पाडाव करून मराठीत आणीत आहेत.
इंग्लिश भाषेवर चढाई करून आमचा न्हावी हेअर कटिंग सलूनला पाडाव करून आणीत आहे, तर आमचा धोबी वॉशिंग कंपनीचा पाडावा करीत आहे. इंग्रजांच्या राजकीय वर्चस्वामुळे बोकाळलेल्या आमच्या दास्य वृत्तीची ही चिन्ह आहेत. इंग्रजी भाषेची हिंदी मराठीवर झालेली ही कुरघोडी आहे का मराठीने इंग्लिश भाषेचे छिनून आणलेले हे ध्वज आहेत? इतिहासातील उदाहरणे. तीच गोष्ट मुस्लिम वर्चस्वाच्या काळात बळावलेल्या उर्दू शब्दांची. पुण्याच्या साऱ्या पेठांची नावे मुसलमानी होती. पुणे जळल्यानंतर वसवले तेव्हा पेशव्यांनी पुण्याच्या पेठांची शुक्रवार, शनिवार प्रभृती आजची स्वकीय नावे ठेवली. ही काय पेशव्यांचा पराजय झाला? ती मुस्लिम नावेच आज त्या पेठांना राहती, तर ती का मराठीची विजयचिन्हे ठरती? सिंहगड औरंगजेबाने घेतला तेव्हा त्याचे नाव बक्षिदा बक्ष ठेवले. मराठ्यांनी तो गडच तेवढा परत जिंकला नाही, तर ते मुसलमानी नाव सुद्धा पुसून टाकून त्याला आजही सिंहगड म्हणत आहेत. हा काय मराठीचा पराजय झाला? जर सिंहगडाला आजही बक्षिदा बक्ष नाव रुढावलेले असते, तर तो काय मुस्लिमांचा छिनून आणलेला विजयध्वज समजला जाता? नाशिकला मोघलांनी कागदोपत्री गुलशनाबाद, काशी नालंदेला इस्लामाबाद प्रभृती नावे दिली. हिंदूंनी ती मानली नाहीत. नाशिक, काशी, प्रयाग ही स्वकीय नावेच तगवली. हा काय हिंदू संस्कृतीचा पराजय म्हणायचा? आणि उलट पक्षी देवगिरीला मुस्लिमांनी जे दौलताबाद नाव दिले ते आजही तसेच चालते, हा हिंदू संस्कृतीचा विजय समजायचा? दौलताबादला टाकून आम्ही जर देवगिरीच म्हणू लागलो, तर आमच्या हिंदू भाषेचा तो काय अपमान समजायचा? दौलताबाद शब्द वापरल्याने देवगिरी शब्दाचा पाडाव झालाय, हा देखील सिद्ध करून दाखवणे इतका गूढ प्रश्न आहे नाही? आज तोंडी खेळलेले हजर, शिवाय हे मुस्लिम शब्द टाकून उपस्थित, वाचून वा विना हे शब्द आम्ही वापरले, तर ती काय मराठी भाषेची नि तिच्या विजयाची अवहेलना होईल? शिवाजी महाराजांनी पुरस्कारिलेल्या म्लेच्छ शब्दांच्या बहिष्कार प्रवृत्तीमुळे शेकडो उर्दू शब्दांची मराठी भाषेतून हकालपट्टी झाली. म्हणजे शिवाजी प्रभृतींनी मराठी भाषा मुस्लिमांच्या हाती सोपून पराजित करून टाकली असे समजायचे तर. उलट सिंधमध्ये हिंदूंना स्वतःची लिपी सुद्धा सांभाळवली नाही. आज हिंदूंची रामायण, महाभारतादी धर्मपुस्तकेच काय, पण गायत्री मंत्र सुद्धा छापायचा तर बहुधा उर्दू लिपीत उजवीकडून डावीकडे छापावा लागतो. म्हणजेच सिंधच्या हिंदूंनी मुसलमानांची उर्दू लिपी पाडाव करून आणली म्हणावयाची. आणि सिंधच्या हिंदूंनी मुस्लिमांवर मिळवलेल्या प्रचंड सांस्कृतिक विजयाचा तो ध्वजच समजावयाचा. दास्य विकृत मनोवृत्तीचे हे उदाहरण किती विचित्र आहे ते पहा. उलटी खोपडी म्हणतात ती ही चर्चेचा सारांश. एका बाजूने उर्दूसच राष्ट्रभाषा नि राष्ट्रलिपी करावयाची नि हिंदूंवर ती बळाने लादावयाची असा मुसलमानांचा अट्टहास, नि दुसऱ्या बाजूने मुसलमान रागावतील या धास्तीने नि मूळच्याच परधार्जिण्य प्रवृत्तीमुळे उर्दूला उघड नि कट्टर विरोध न करण्याचे काही हिंदूंचे भ्याड धोरण. यामुळे हिंदुस्थानभर बंगाल, भोपाळ, हैदराबाद, बिहार प्रभृती अनेक प्रांतातून उर्दू लिपीनी उर्दू भाषा ही राष्ट्रभाषा आणि लिपी होऊन बसेल. सरकारी कामकाज तर आजही या बहुतेक स्थळी तीतच चालते. जर हिंदूंनी उर्दूला कट्टर विरोध केला नाही, तर मुस्लिमांच्या कट्टरपणाचा विजय निश्चित आहे. हिंदी नागरीला राष्ट्रभाषा लिपी मानावयास मुसलमानांचा हा जो कट्टर विरोध आहे, त्याचे मूळ केवळ भाषिक प्रश्नात नाही. त्यांना हिंदुस्थानचे पाकिस्तान करावयाचे आहे आणि त्या ध्येयाच्या वेडातला उर्दूस राष्ट्रभाषा लिपी करून मुस्लिम संस्कृतीची वरचढ नि हिंदू संस्कृतीचा पाडाव करणे हा एक त्यांचा अनुषंगिक नि अपरिहार्य कार्यक्रम आहे. हा दोन विरोधी संस्कृतींचा संघर्ष आहे. तिथे नुसते हिंदीमध्ये आम्ही 150 उर्दू शब्द घेतो या अशा वैदुगिरीचे ओखत पुरे पडणारे नाही. नुसते हिंदी याने हिंदुस्थानी म्हणूनही भागणार नाही. यास्तव हिंदूंनी त्या संघर्षास उघडपणे नि जय्यतपणे सिद्ध झालेच पाहिजे. ऐक्यलंपट वर्गानेही लिपीचे प्रकरणी ऐक्य घडवून आणणे अशक्य हे मान्य केलेच आहे. त्यांनीही हात टेकले.
नागरी उर्दू अशा 2 लिप्या राहतील हे गृहीत धरले आणि आपल्यापुरते नागरीस राष्ट्रलिपी करून सोडण्याचे यत्न चालवलेत. तेच धोरण इष्ट नि शक्य. त्याच धोरणाने आता राष्ट्रभाषेचाही प्रश्न सोडवणे अवश्य. मुसलमान आपली भाषा सुखे नैव उर्दू ठेवील. आम्ही हिंदूंनी स्पष्ट घोषणा केली पाहिजे की आमची हिंदूंची राष्ट्रभाषा हिंदीच राहणार. हिंदू पुरता हा प्रश्न आम्ही सोडवणार. मुसलमानांची हांजी करण्याचे आम्हाला काही एक कारण नाही. या हिंदुस्थानात बहुसंख्य जनता 22 कोटी हिंदू आहेत. त्यांची जी भाषा ती हिंदीच राष्ट्रभाषा होय. बहुसंख्याकांशी भाषिक व्यवहार संबंध ठेवण्याची अल्पसंख्याकांनाच अधिक आवश्यकता. ऐक्यासाठी त्यांनी तळमळले पाहिजे. आमच्यावर उपकार करण्यासाठी नव्हे, तर त्यांना हवे असल्यास त्यांनी ऐक्य करावे. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या वाचून, विरोधाल तर तुमच्या विरुद्धही हिंदू राष्ट्र आपले भवितव्य बनेल तसे घडवील. हिंदू मुस्लिम ऐक्याचे सर्वच प्रकरणी लागू असणारे हेच सूत्र. भाषेच्या प्रकरणीही तेच लागू. जोवर बहुसंख्य हिंदू एकीसाठी अल्पसंख्य मुसलमानांच्या पाया पडत आहेत, तोवर हिंदुस्थानचे पाकिस्तान करण्याच्या एकाच अटीवर काय ते मुस्लिम लोक एकीला हो म्हणाले तर म्हणतील. ही भाषिक प्रश्नी ही उघड नि अपरिहार्य वस्तुस्थिती आहे. आम्हा हिंदूंची राष्ट्रभाषा हिंदी हे ठामपणे ठरवून टाकले. मुसलमाने संमतीचा अवजड लंगर जो तिच्या गळ्यात अडकवला जाते, तो एकदाचा तोडून टाकला की सारी कटकट चटदिशी मिटून जाईल. आम्हा हिंदूंच्या राष्ट्रभाषेच्या हिंदी विश्वविद्यालयावर आमच्या हिंदू संस्कृतीची जी अधिष्ठात्री देवता सरस्वती, तिचाच ध्वज निसंकोचपणे निर्मुक्तपणे फडकत राहील. संस्कृत शब्द रत्नाकरातून तिला हवे ते नवे नवे पारिभाषिक शब्द अनिरुद्धपणे लाभू शकतील. तिच्या मूळ प्रकृतीचा विकास तिच्या आवडीप्रमाणे तिला शोभेल अशाच सुश्रिक सुश्लिष्ट प्रमाणात होऊ लागेल. आमच्या हिंदू संस्कृतीचे हृदगत ती निर्भयपणे प्रकटवू लागेल. त्या सरस्वतीचा ध्वज मुसलमानांना न आवडला तर त्यांनी आपली निराळी उर्दू विद्यापीठे काढावी. त्याची चिंता काय? उर्दूचे नि हिंदीचे पाय एकात एक अडकवल्याने दोहोंचीही प्रगती खुंटते, कटकट माजते. मुसलमानांनी म्हटले तरीही हिंदी याने हिंदुस्थानीची ब्याद आम्हास आता नकोय. बहुसंख्याकांना जी सुलभ नि अनुकूल तीच राष्ट्रभाषा होऊ शकते. यास्तव बहुसंख्य हिंदूंच्या हिंदुस्थानात जी संस्कृतनिष्ठ असेल तीच राष्ट्रभाषेचे स्थान सहजी पटकावील. या कारणे ती जितकी संस्कृतनिष्ठ तितके हिंदीचे राष्ट्रभाषा क्षमत्व अधिकच वाढेल. तेव्हा हिंदी प्रांतात जो भाषा शुद्धीचा अभिमानी असा पक्ष आहे, त्याने आता हिंदीला पूर्णपणे संस्कृतनिष्ठच करण्याचा आणि तिच्यातून उरल्या सुरल्या पूर्वीच्या मुस्लिम वर्चस्वाच्या द्योतक असणाऱ्या झाडून साऱ्या उर्दू विदेशी शब्दांना खड्यासारखे निवडून बहिष्कारण्याचा उघड चंग बांधावा. अनावश्यक असा एकही इंग्लिश वा उर्दू शब्द हिंदीत वावरू देऊ नये. असे अगदी ताणून धरल्या वाचून विदेशियांच्या या भाषीय आक्रमणाच्या रस्सीखेचीत आपला डाव आपणास जिंकता येणार नाही. उलटपक्षी उर्दूत शक्य तितके अरबी, फारसी, तुर्की, इंग्लिश 56 विदेशी भाषांची खिचडी जी मुसलमान करून निघाले आहेत, ते तितकेसे त्यांना परवडेन असे भासत आहे, तितकेच आपल्याही पथ्यावरच पडले. कारण उर्दूत अरबी प्रभृती हिंदूंना अनोळखी नि उद्वेगजनक शब्द जितके अधिक येत चालतील, तितकी ती बहुसंख्य हिंदूंना अधिक दुर्बोध नि अप्रिय होत जाऊन बंगाल ते मद्रासपर्यंत तिला राष्ट्रभाषा करण्यास सामान्य जनताही आपण होऊनच विरोधू लागेल. हिंदीच त्यांना त्यातल्या त्यात जवळची, आपली नि सोपी वाटू लागेल. या सर्व कारणांसाठी हा राष्ट्रीय भाषेचा नि राष्ट्रीय लिपीचा प्रश्न सोडवण्याचा इष्टतम नि एकच मार्ग म्हणजे हा की प्रत्येक हिंदूने अशी उघड नि बेधडक प्रतिज्ञा करावी. आम्हा हिंदूंची राष्ट्रभाषा
संस्कृतनिष्ठ हिंदी हीच, आणि संस्कृतनिष्ठ अशी ती नागरी लिपी हीच हिंदूंची राष्ट्रलिपी. सह्याद्री, जून 1937.